TRP मध्ये नेहमी टॉप 2 मध्ये असणारी स्टार प्रवाह वाहिनीची मालिका नशीबवान. स्टार प्रवाह वाहिनीच्या नशीबवान या मालिकेने 25 एप्रिलला प्रेक्षकांचा निरोप घेतला. अवघ्या 7च महिन्यात या मालिकेने आपला गाशा गुंडाळला. या मालिकेवरती गाशा गुंडाळण्याची वेळ का आली? महेश कोठारे यांच्या कोठारी विजनची ही मालिका अवघ्या 7 महिन्यात बंद का झाली? जाणून घेऊयात यामागे कोणकोणती कारणे आहेत याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. त्यात आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग जाणून घेऊयात नशीबवान मालिका इतक्या लवकर बंद का झाली. महेश कोठारे यांच्या नामांकित कोठारी विजनची ही मालिका होती. या मालिकेमध्ये नेहा नाईक आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आता ही मालिका नेमकी बंद का झाली यामागचं खरं कारण समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही मालिका TRPच्या कारणास्तव बंद करण्यात आली आहे. मालिका सुरू झाली तेव्हा ती टॉप 5 मध्ये नेहमीच असायची. मालिकेने सलग 2 महिने टॉप 2चं स्थान सोडलं नव्हतं. ही मालिका 15 सप्टेंबर पासून प्रदर्शित झाली होती. नशीबवान या मालिकेला 9 वाजताचा प्राईम टाइम स्लॉट देण्यात आला होता. मात्र त्यानंतर लगेचच या मालिकेच्या वेळेमध्ये मोठा बदल करण्यात आला. ही मालिका 16 फेब्रुवारी पासून प्रवाह दुपारमध्ये दुपारी 2:30 वाजता प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि या मालिकेच्या बदलत्या वेळेमुळे मालिकेच्या TRP वरती याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. मालिकेच्या बदलत्या वेळेमुळे कोठारे विजन आणि स्टार प्रवाहाचे हेड सतीश राजवाडे यांच्यातही काही कारणास्तव मतभेद झाले असावेत. स्टार प्रवाह वाहिनीची एक वाईट सवय म्हणजेच कोणतीही नवीन मालिका आली की तिला प्राईम स्लॉट दिला जातो आणि जुन्या मालिकेला दुर्लक्षित करत तिला दुपारी किंवा इतर वेळेमध्ये बदलले जाते. आणि याच कारणामुळे मालिकेच्या निर्मात्यांमध्ये आणि चॅनलमध्ये अनेकदा मतभेदही होत असतात. घसरत्या TRPच्या अभावी ही मालिका बंद करण्याचा निर्णय महेश कोठारे यांनी घेतला. बदलत्या वेळेमुळे टॉप 2 मध्ये असणारी मालिका बॉटम मध्ये पोहोचली. त्यामुळे मालिकेला प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. म्हणूनच कोठारे विजननी नशीबवान ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला असावा. दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीची लोकप्रिय मालिका नशीबवान ही बंद झाली आहे. यावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? अवघ्या 7 महिन्यात या मालिकेला बंद करायला हवे होते का? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.